परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची गेली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरणाचे नमस्कारुणी आता नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझ्या श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अदत्रे जरणी देवाची मस्तक माझी पायावरी या वारकरी संतांच्या करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जणांनी बोलत वचने आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आशा पुरवावी चले आओ जी पवन कुमार पधरो हरी चले आओ जी पवन कुमार
पवन कुमार पधरो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना भरत जी को लाना शत्रुघ्न जी को लाना साथ लाना सब परिवार पधरो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधरो हरि कीर्तन में तुम्ही संत माय बाबू कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ ज्यांच्या काव्याला पंचम वेद म्हणून मान्यता मिळावी असे काळाच्याही माथ्यावर पाय घेऊन सदैव वैकुंठगमन करणारे देहू निवासी साधू ज्ञानेश प्राणप्रिय पंढरीश पांडुरंगाचे आवडते आणि लाडके भक्त सकळ संत कंठभूषण वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू मानले जाणारे देवमान्य संत लोकमान्य संत आणि संत मान्य संत अशी त्रिविध पदवी ज्यांना प्राप्त झाली आहे ते वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणून मानलं जाणारा जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबाराय तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग संतांचं महत्व सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत तुम्ही संत मायबाप कृपावंत काय म्हणतात तुम्ही संत आहात तुम्ही मायबाप आहात आणि तुम्ही कृपावंतही आहात त्यामुळे मी पतिताने तुमची कीर्ती का म्हणून गावी काय म्हणून गावी माझी तेवढी पात्रता नाहीये कारण तुम्ही संत ते संत होते ते संत मायबापही होते ते संत कृपावंतही होते म्हणून माझ्यासारख्या पतिताने तुमची कीर्ती गावी म्हणून हे पातित्य ठरेल म्हणून काय मी पतित कीर्तिवानो याच्या पुढे जाऊन तुकोबाराय सांगतायत की अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव तुमचा अवताराला येण्यामागचं काहीतरी कारण असतं प्रयोजन असतं नियोजन असतं त्याशिवाय संत अवताराला येत नाही माणसं अवताराला येतात का एवढे लोक नाही झोप येणार तुम्हाला आज लवकर कीर्तन चालू झाले माणसं अवताराला येतात का नाही काहीतरी करण्याचं प्रयोजन असतं ते अवताराला येतात म्हणून अवतार तुम्हा धराया कारण ते कारण नेमकं काय आहे तर उद्धरावे जड जड आणि जीव या 3 लोकांचा उद्धार करण्याकरता संत या पृथ्वी तलावर या इहलोकावर या जन्मभूमीवर प्रकट झालेले आहेत काय करण्याकरता उद्धरावे जन उद्धरावे जीव आणि उद्धरावे जड या तिन्हांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या ठिकाणी अवतार धारण करत असतात बरं एवढ्यावरच तुकोबाराय थांबले नाहीत एवढं करून त्यांचं समाधान झालं नाही याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की वाढविले सुख भक्तिभाव धर्म या संतांनी जन्माला येऊन केलं काय तर सुख वाढवलं भक्ती वाढवली भाव वाढवला धर्म वाढवला कुळाचार वाढवला आणि विठोबाचे नामही काय केलं त्यांना वाढवलं हे सगळं वाढवण्याचं काम कोणी केलं तर संत महात्माने अवताराला येऊन हे 6ही गुण आपल्यामध्ये उतरवून या जगाचा उद्धार केला म्हणून काय म्हटलं वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे आणि तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन जसं चंदनाच्या अंगामध्ये जो गुण असतो आपण स्वतः जिजायचं आणि दुसऱ्याला अखंडितपणे सुगंध द्यायचं ते काम संत महात्मे या इहलोकामध्ये येऊन करत असतात म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा विठ्ठल विठ्ठल सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं उचित ठरेल सालाबाद प्रमाणे यंदाच आपल्या गोलवंते आळंदी श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या जागराच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि हे मी माझे परमभाग्य समजते की आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये मला कीर्तन करण्याचा योग आला खरं तर गुरुवर्यांचं खूप मनापासून धन्यवाद मानते पहा आपण एवढे 8 दिवस पायपीट करत या ठिकाणी आलेलो आहोत पोहोचलेले आहोत कशा करता तर त्या भगवंताचं चिंतन मला संसारात राहून करता येत नाही ते चिंतन संसारात मला आठवत नाही तो भगवंत मला त्या
ठिकाणी आठवत नाही, म्हणून त्याची आठवण करून देण्याकरता मी पायीवारी करता येतो. मग पायीवारी करता आल्यानंतर मी त्याचं चिंतन केलं पाहिजे. ते अधिकाधिक कुठल्या कारणाने घडेल ती सगळी कारणं या ठिकाणी उपलब्ध असताना सुद्धा लोक नको तिकडे जातात, नको तिकडे वेळ घालवतात. अहो, वेळ आपण संसारामध्ये वाया घालवतच असतो, पण जो काळ आम्हाला आळंदीमध्ये घालवायचा असतो ना, तो म्हणजे फक्त संत जनांच्या सहवासात घालवायचा असतो. तो वेळ आम्ही या ठिकाणी घालवला पाहिजे. आणि अशी वायरी करत असताना आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि आजच्या 12व्या दिवसाची, बरोबर ना, 10व्या दिवसाची, अगोदर असायची 12व्या दिवसाची बघा, अगोदर 13 दिवस दिंडी असायची. 10व्या दिवसाची कीर्तनोक्ती सेवा माझ्याकडे आली. गुरुवर्य योगेश महाराज भरत, गणेश महाराज, भालेराव यांनी जे काही ज्ञान दिलेलं आहे व माऊली जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे यथामती यथावकाश तुमच्या पुढे अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगले असेल गुरुवर्यांचं ज्ञान समजून आत्मसात करा, वाईट असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून मला म्हणजे परत करा. पहा, या आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये आपण घरदार सोडून आलेलो आहोत. मग या क्षेत्रामध्ये आल्यानंतर फक्त त्या भगवंताचं चिंतनच आमच्या देहानं कसं घडलं जाईल याकडे आमचं प्रयोजन असावं, याकडे आमचं नियोजन असावं, याकडे आमचं कळ असावी, तळमळ असावी. ही तळमळ संतांची होती, म्हणूनच त्यांचा अवतार झाला, म्हणूनच त्यांच्या तिथी साजऱ्या करतो, म्हणूनच त्यांचे सोहळे साजरे होतात, म्हणूनच त्यांचे उत्सव साजरे केले जातात. एकमेव जन्माला येण्यामागचं कारण काय असेल तर भगवंताचं चिंतन. पण आमचं मात्र उलट याकडून घडलं जातं. नको ते उद्योग, नको ते उपद्योग आमच्या देहानं घडले जातात. पण जो संसार लटका आहे, खोटा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविना. हरीशिवाय येर झार नाही. जर एक हरी चुकला ना तर पचतील खाणी 84च्या खाणी आम्हाला पुन्हा जन्म घेऊन पुन्हा मरावं लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने, तेच करावं लागेल. पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा मरावं लागेल. जातस्यहि ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतसत तस्माद परिहार्यते नत्वं सोची तुमरासी उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र देसी परिभ्रमेगा. तो जन्माला आलाय तो नाश पावणारच आहे, हे निश्चित आहे. परंतु त्या निश्चित कालावधीच्या आधी जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तवतो आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जावे चुकू नको. सगळं करा, संसार सोडा असं म्हणत नाही बरं. असोनी संसारी जीवी वेऊकरी वेदशास्त्र उभारी. त्यापेक्षा पक्षी पाहिले तुम्ही, पक्षी जे पक्षी आकाशातून दाणे टिपण्या करता येतात ते आपल्या घरी दाणे टिपण्या करता आलेले पक्षी आपल्याच घरी राहतात की पुन्हा त्यांच्या घरी निघून जातात? काय करतात? काय करतात? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती. पक्षी अंगणामध्ये उतरतात पण ते गुंतून राहत नाही. तैसे असावे संसारी. संसाराने नाही बरं आम्हाला बांधलेलं, आम्ही संसारात स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आम्ही म्हणून ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. या संसाराच्या बंधनात आपण स्वतःला बांधून ठेवलेलं आहे. ज्यांनी बांधून ठेवले ना संसाराच्या बंधनात ते गेले समाधी संजीवन सोहळा सोडून. बरं, ज्यांनी स्वतःला संसारात बांधलंय ना ते गेले समाधी. आपण नेमकं वारी कशा करता करतो? आपण पालखी सोहळा कशा करता आणतो? दिंडी सोहळा कशा निमित्ताने आणतो? तर ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळ्या करता ही वारी भरते आणि ती वारी सोडून आपण घरी निघून जातो. म्हणजे आपण काय आहोत? संसाराच्या बंधनामध्ये गुंतून राहिलेलो. संसारी असावे सोनी नसावे,
कोणीतरी एके दिवशी उदाहरण दिलं होतं की माकड असतो, माकड. वृंदावनामध्ये आपण गेलो होतो, आले होते ना वृंदावनाला बरेचसे जण. त्या वृंदावनामध्ये फार माकडं आहेत, फार माकडं आहेत. ती माकडं कोणाचं काहीही उचलून नेतात, कोणाचा मोबाईल नेतात, कोणाचा चष्मा नेतात, कोणाची पर्स नेतात. दिसेल ती वस्तू ती माकडं काय करतात तर उचलून घेऊन जातात. बरं, त्या माकडांकडून ती वस्तू परत घ्यायची असेल तर तिथले मदारी लोक काय करतात माहितीये? कळशीमध्ये फुटाणे ठेवतात. काय करतात? कळशीमध्ये फुटाणे ठेवतात आणि ती कळशी त्या माकडाजवळ नेऊन ठेवतात. आणि त्या फुटाण्यांच्या आशेने, त्या फुटाण्यांच्या हवेसापायी हा माकड काय करतो? कळशीमध्ये आपला हात टाकतो आणि फुटाण्यांची मूठ भरून घेतो. पण रिकामा हात कळशीमध्ये जातो, मूठ भरलेली बाहेर येत नाही. आता जर त्या माकडाला त्याचा हात कळशीतून बाहेर काढायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? मूठ सोडावे लागेल. हातातले फुटाणे काय करावे लागतील तर सोडावे लागतील. मग ते त्याने सोडायचे की आपण सोडवायला जायचे? काय करायचे? त्याने सोडायचे. तसा हा संसार आहे, सोडवण्याकरता कुणी येणार नाही. आपण स्वतःला त्याच्यात गुंतून ठेवलंय, आपण स्वतःला त्याच्यात बांधून ठेवलंय, म्हणून कुणीही सोडवायला येणार नाही. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधना तोडावे की नाहीये. संसाराच्या बंधनात आम्हाला राहायचंय. आम्हाला आवडतं काय ते आम्ही पाहायचं आणि त्या भगवंताच्या चरणाशी लागायचं. विठ्ठल विठ्ठल. बघा, आपण पायी वारी करत असताना, पायी चालत असताना एकच नामाचा जयघोष करत असतो. कुठल्या? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. बरं, ज्ञानोबा तुकाराम हा जो ठेका आहे ना, या ठेक्याचा परिणाम इतका असतो की ज्ञानोबा तुकाराम वारीमध्ये चालत असताना आपला जर अंतर आता जवळ राहिलेला आहे, आपल्याला भरपूर वेळ शिल्लक आहे आणि अंतर आपलं जवळ आहे, त्यामुळे जर आपल्याला दिंडी हळू न्यायची असेल ना तर दिंडी चालक, दिंडी गायक असतात, ते सांगत नाही लोकांना की हळू चला हळू चला असं म्हणत नाही. ते मृदुंग वादक मॅनेज करतात. काय करतात? मृदुंग वादक मॅनेज करतात. म्हणजे काय करतात? पहिल्यांदा हळू लयीने भजन गातात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हळू आवाजात गायल्यानंतर आपली जी पावलं वसलेली असतात, एक पाऊल ज्ञानोबा, एक पाऊल तुकाराम. ज्ञानोबा पडलं की एक पाऊल, तुकाराम पडलं की एक पाऊल. चालीने हळू गायलं की आपोआप आमची पावलंही सावकाश व्हायला लागतात. आणि जर दिंडी चालकाला कळालं की आपला अंतर फार दूर आहे ना, आपल्याला लवकर पोहोचायचं, जसं आपण या वर्षी चाललो, आपल्याला लवकर पोहोचायचंय, तर मग ते सांगत नाही लोकांना की हळू जोरात चला, असं सांगितलं का लोकांना? नाही. आपण भजण्याच्या ठेकामध्येच चालत राहिलो. ज्ञानोबा तुकाराम, बरं, सांगावं लागत नाही, आपोआप आमची पावलं बसलेली असतात. एक पाऊल ज्ञानोबा, एक पाऊल तुकाराम. हा जो ज्ञानोबा तुकोबारायांचा ठेका आहे ना, या ठेक्याला माणसं इतकी जोरात चालतात, इतकी जोरात चालतात की कधी आनंदीमध्ये पोहोचतात हे त्यांना कळत नाही. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही एक दिवस दिंडी सोडून चालून बघा. दिंडीत न चालता पायी एक दिवस तसं चालून बघा. तुमचं सगळं अंग दुखेल, तुमचे पाय दुखतील, तुमचे हात दुखतील, पण काही तुम्हाला गाव यायचं नाही. हा जो ठेका आहे ना ज्ञानोबा तुकाराम, हा जर वारीचा ठेका आपल्या जीवनामध्ये वसलेला आहे, ज्ञानोबा तुकारामाच्या चालीने आम्ही इतका अंतर चालतो तर आम्हाला कळत नाही. जर हा ज्ञानोबा तुकाराम आमच्या जीवनाचा ठेका जर बनला तर जीवनामध्ये किती दुःख आलं, किती त्रास झाला, कितीही काही भागलो दमलो तरी त्याचं आम्हाला काहीही वाटणार नाही. फक्त ज्ञानोबा तुकोबा हा ठेका कधीही विसरायचा नाही. आणि हाच आपला ठेका आहे हे सांगण्याचा आम्ही ठेका घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं, संत कुणी साधे सुधे नव्हतं. बरं,
ज्यांच्या करता आपण एवढा मोठा सोहळा घेऊन आनंदीमध्ये उत्सव साजरा करतो ते संत कोणी साधे सुधे नव्हते. ते संत फक्त जगाच्या कल्याणाकरताच या इहलोकाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. सतत या इहलोकामध्ये येण्यामागचं काहीतरी प्रयोजन असतं संतांचं, काहीतरी नियोजन असतं. बरं, देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव दोघे वेगळे नाहीत, पण दोघांच्या अवताराचं प्रयोजन मात्र वेगळं आहे. देवाचा अवतार होतो कशा करता? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या करता देवाचा अवतार होतो. मग देव अवताराला येऊन करतो काय? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची. देव भक्ताला जवळ करतो. जो मन होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीच येतो. मी रिगलो असे भूतली म्हणून समुद्र महाजली हे पासूची ढेकुळी गिरीची ना. भगवंत सांगतात मी या इहलोकाच्या कणाने कणामध्ये रिगलो आहे. फक्त ती ओळखण्याची दृष्टी तुमची निर्माण होणं गरजेचं आहे. जे जे भेटे भूत ते ते म्हणजे भगवंत हा भक्ती योग निष्ठ जाणमदा किंवा जैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे, फक्त ओळखण्याची दृष्टी निर्माण होणं गरजेचं आहे. भगवंत अवतार घेतात कशा करता? तर भक्तांचं रक्षण करण्याकरता, संतांना आश्रय देण्याकरता आणि काय करण्याकरता? दुर्जनांचा संहार करण्याकरता. मग या जगामध्ये फक्त भक्त आणि दुर्जन एवढीच लोक राहतात का? एवढीच लोक राहतात का? बरं, या ठिकाणी भक्त किती जण आहेत देवाचे? किती भक्त आहे? कोणीच नाही. बरं, दुर्जन किती लोक आहेत? दुर्जनही कोणी नाही आणि सज्जनही कोणी नाही. मग या मधल्या लोकांचं काय? या मधल्या लोकांसाठी जो अवतार येतो तो अवतार म्हणजे संतांचा. विठ्ठल विठ्ठल. जसा एखादा मेकॅनिक त्याच्याकडे एखादी गाडी आली तर त्या गाडीमध्ये ते मेकॅनिक दोन प्रकारचे असतात. बरं, एखादी गाडी रिपेरिंगला आली तर तो मेकॅनिक काय म्हणतो? हा जो पार्ट आहे ना, पार्ट हा अगदीच कामातून गेलाय, हा डायरेक्ट काढूनच टाकावा लागेल. हा पार्ट इथे लावून जमणार नाही, हा डायरेक्ट काढून टाकावा लागेल. आणि दुसरा एक मेकॅनिक असतो, तो म्हणतो हा जो पार्ट आहे ना तो आपण दुरुस्त करून पुन्हा लावू. आणि हे दुरुस्त करून लावणारे पार्ट म्हणजे कोण? संत आहे. देव डायरेक्ट काढून टाकतो, देव ठेवत नाही. दुर्जनांशी संवाद देव ठेवतच नाही. देव म्हणतो हा पाठ इथे जाणार, इथे लावूनच फायदा नाही. देव त्याला लावतच नाही. पण संत म्हणतात नाही, याला रिपेअर करू आणि मग लावून बघू तो चालतो का. हे सगळं करण्याचं मागचं कारण काय? तर संत महात्मे आहेत. आम्हाला रिपेअर करू पाहतात आणि बघतात इथे हे लावून जमतात का. मग आम्ही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना. मग आम्ही वैकुंठवासी
जगाला रस्त्यावर आणण्याचं काम कोण करत असतात? संत करत असतात. म्हणून मार्ग दावणी गेले आधी दयानिधी, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता गोटे काही. त्यांच्या मार्गावर चालत राहा. अवतार घेतात संत महात्मे कशा करता माहितीये? खालून वर गेलेले संत पुन्हा अवताराला येतात तर खालची अजून खाली जाऊ लागतात. खालचे आपल्या पातळीत राहत नाही, आपली पातळी सोडून वागतात. ते अजून खाली जाऊ लागल्यानंतर खालून वर गेलेले वरून खाली येतात. कशा करता? खालच्यांचा उद्धार करण्याकरता. ते म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल. या पृथ्वी तलावरची पातळी बिघडू लागते. लोक धर्माने वागत नाही, त्यावेळेस संतांना अवतार घ्यावा लागतो. ज्यावेळेस पाणपोईच्या ग्लासालाही आपल्याला साखळी लावावी लागते, समजायचं की जग किती खाली पातळीत उतरलेलं. म्हणजे पाणपोईची ग्लासही लोक ठेवत, अशी लोक वागतायत. काय कॅप्शन टाकेल होतं देव आपल्याबद्दल? देवाला जर स्टेटसच ठेवायचं झालं तर अशा लोकांबद्दल देव कॅप्शन काय टाकेल खाली? हा फार प्रश्न आहे मोठा. म्हणून लोकांनी धर्मानं वागणं गरजेचं आहे. संतांनी आमच्यावर फार उपकार केलेले, फार उपकार केलेले. एवढे उपकार शब्दात गणना करता येत नाही. केले उपकार सांगू मी काय, माय धर्मे त्यांचा रक्षिले पाय, दिल्या खाया खाया मनवूनी आलो देशा, नाही तरी भुललो असतो दिशा. मी कुठेतरी दिशा भुललो असतो पण या संतांनी मला मार्ग दाखवला आणि त्या मार्गाने मी चाललो, म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे. म्हणून संतांनी दाखवलेल्या मार्गानुसार चाललं पाहिजे, चाललं पाहिजे. बरं, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. काय म्हणतात? तुकोबाराय काय म्हणतात? तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. आता तुकोबाराय ही संत आहेत आणि संत असून सुद्धा ते संतांचं वर्णन करतात. कुणी कुणाचं वर्णन करावं फार गरजेचं आहे. कुणीही कुणाचं वर्णन केलेलं चालत नाही, त्याकरता पात्रता असावी लागते. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. बरं, हे वर्णन आपण ज्ञानोबा रायांकरता लागू करून घेऊ. तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंताई आहात. मी पतित आहे, मला तुमची कीर्ती बोलता येत नाही, सांगता येत नाही, एवढे तुम्ही कीर्तिवान आहात, एवढे तुम्ही कीर्तिवान आहात. बरं, तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात. बरं, तुकोबाराय पतित होते का? पतित होते का? नाही. तुकाराम तुकाराम यमालाही कापरं भरायचं एवढं तुकारामांचं काय होतं? सामर्थ्य होतं. धन्य तुकोबा समर्थ, जेने गेला हा पुरुष जडी दगडा सहित वया तारी गेल्या. म्हणजे एवढा अधिकार संपन्न असून सुद्धा तुकोबाराय काय म्हणतात? स्वतःला पतित म्हणून घेतात. एवढी सेवा तुकोबारायांनी भगवंताची करावी, एवढी सेवा करावी की ज्यावेळेस तुकोबारायांच्या अंगावर गरम पाणी ओतलं गेलं ना, त्या पाण्यामध्ये विष टाकलं होतं. त्या विषाने ते पाणी इतकं उकळतं झालं की तुकोबारायांच्या अंगातून लाही लाही निर्माण झाली. आणि तुकोबाराय काय म्हणायला लागले? धावरे केशवा
पत्नीच्या नावाने हाक मारले नाही, आपल्या मुलांच्या नावाने हाक मारली नाही, आपल्या इष्टमित्र गणगोताला आवाज दिला नाही, तर कुणाला आवाज दिला? धावरे केशवा माय बापा. म्हणजे मायबाप ही भगवंतच आहेत. इतकी भक्ती तुकोबारायांनी भगवंताची केली. आणि असे असणारे भक्त तुकोबाराय काय म्हणतात की मी पतित आहे आणि मी तुमची कीर्ती काय वानावी. एवढ्या अधिकाराच्या उच्च प्रतीचे, एवढे अधिकार संपन्न होते माझे ज्ञानोबाराय. इतका अधिकार संपन्न केला, इतका अधिकार संपन्न केला की वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमृतरूपी ग्रंथ देवा अवघ्या विश्वाला दिला आणि अवघ्या विश्वाची आई झाली माझे ज्ञानोबाराय वयाच्या 16व्या वर्षी. बरं, आणि आमची 16व्या वर्षातली काठी कुठे कुठे फिरतात जरा बघून बघा, तुम्ही जाऊन बघा आणि त्यांना सांगा की या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबाराय जगाची आई झाले. अहो याच 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकला, स्वराज्याचं तोरण बनलं. याच वयाच्या 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं, जाऊन पाहिलं होता भारतात कुठे काही कमी आहे, कशाची गरज आहे, याच वयाच्या 16व्या वर्षी. आणि आम्ही मात्र 16व्या वर्षात नको नको ते उद्योग करतात. जगाची आई झाली हो माझ्या ज्ञानोबाराय वयाच्या 16व्या वर्षी. असे असणारे संत ज्ञानोबाराय आणि अशा ज्ञानोबारायांचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. तुम्ही संत माया बापा कृपा तुकोबाराय म्हणतात तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात आणि कृपावंताच्या बाबतीतही तुम्ही बाप आहात. बरं, मी पतिताने तुमची काय म्हणून कीर्ती गावी. काय आहेत, काय म्हणले तुकोबाराय? तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात. मायबापाची उपमा जगद्गुरु तुकोबारायांनी कोणाला दिलेली आहे? तर ज्ञानोबारायांना दिलेली आहे. बरं, माय आणि बाप यांचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर मायेचं लक्षण वेगळं असतं आणि पित्याची लक्षणं वेगळी असतात. दोघांची लक्षणं वेगळी असून सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांना मायही ज्ञानोबाराय दिसतात आणि बापही कोण दिसतात? तर ज्ञानोबाराय बाप
जन्मांतर मायही तुम्हीच आहात आणि बापही तुम्हीच आहात. बरं, माय आणि बापांची लक्षणं दोघे वेगळी असतात, पण जगद्गुरु तुकोबारायांना मायही ज्ञानोबाराई दिसतात आणि बापही कोण दिसतात तर ज्ञानोबाराई दिसतात. बरं, ज्ञानोबाराई ज्या वेदाला आपली आई म्हणतात, वेद सगळ्यांची आई आहे ना, वेद अहितापासून काढिती ही देवनी वाढविती नाही श्रुती परवती कोण माऊली. ही वेद जगाची आई आहे आणि ही जगाची आई वेद असून सुद्धा वेद काय म्हणाला या ठिकाणी, वेद शास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबारायांना काय म्हटलंय, आई म्हटलंय. ज्या वेदाला सगळं जग आई म्हणतं ती वेद काय ज्ञानोबारायांना आई म्हणतात. म्हणजे ज्ञानोबाराई किती उंचीचे आहेत. बरं, ज्ञानोबाराई वेदाला आई म्हणतात आणि वेदही ज्ञानोबारायांना आई म्हणतो. हे दोन व्यक्ती झाल्या ना. बरं, या जगामध्ये अशी दोन व्यक्ती आहेत का की दोघांनाही आई आई म्हणतात. दोघांमध्ये नातेसंबंध एक असतात का. एक जर दुसरीला आई म्हणत असेल तर दुसरी पहिलीला काय म्हणायला पाहिजे, काय मुलगी असू शकते ना. ती तिला आई म्हणते तर ती तिची कोण असू शकते, मुलगी असू शकते. मग वेद ज्ञानोबारायांना आई म्हणतो आणि ज्ञानोबाराय वेदाला आई म्हणतात. मग दोघांचा परस्पर एकमेकांशी संबंध नेमका कोणता, तर एक स्त्री दुसऱ्याला आई म्हणू शकत नाही. दोघी वेगवेगळे आहेत. एक तर आई म्हणू शकतात नाही तर मुलगी म्हणू शकतात. दोघी एकमेकांना आई म्हणू शकत नाही. एखादी मुलगी आपली आई गलित गात्र झालेली आहे, जिला अंथरुणावरून उठताही येत नाही, अशा त्या आईची फार सेवा करते, फार सेवा करते. इतकं मातृत्व तिचं त्या ठिकाणी उफाळून येतं. त्या मातृत्वाने त्या आईची इतकी सेवा करते की त्या सेवेने म्हणजे जशी आपण लहान मुलाची काळजी घेतो त्या पद्धतीने त्या अंथरुणावरच्या आईची ती मुलगी इतकी सेवा करते की ती आई म्हणते, अगं पोटी माझ्या पोटी जन्माला आलीस पण माझी काय झालीस, आई झालीस. काय म्हटलं, माझ्या पोटी जन्माला आलीस पण माझी आई झालीस. आणि ती मुलगी आपल्या मातृत्वानं आईची इतकी सेवा करते की तो अधिकार संपन्न करते. त्या पद्धतीने वेदाच्या पोटी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा जन्म झाला तरी वेदांनाही म्हणावं लागलं. काय म्हणती ज्ञानाबाई आई. काय म्हटली, वेदही ज्ञानोबारायांना आई म्हणू लागला. ते या दृष्टीने माझ्या पोटी जन्माला आली पण ज्ञानेश्वरी सारखा अमृतरूपी ग्रंथ देवा अवघ्या विश्वाला दिला. जे वेद कोणालाही कळाले नसते, जे वेद कोणालाही वाचताही आले नसते, ज्या वेदांचा अर्थ कुणालाही माहिती नव्हता, ते वेद ज्ञानोबारायांनी अमृतरूपी ग्रंथ देवामध्ये अशा काही 9033 ओव्या घालून दिल्या की त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आमच्यावर उधळण करत असतात. बरं, 9033 दृष्टांत देत असताना 3500 दृष्टांत ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिले. ते उगाच नाही दिले. जे जगात आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते जगात आहे. इतकं सामर्थ्य ज्ञानोबारायांचं होतं, इतकं सामर्थ्य होतं. आणि ती ज्ञानेश्वरी जगामध्ये ज्ञानोबारायांनी आणली. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, तुम्ही मायही आहात आणि तुम्ही काय आहात तर बापही आहात. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. काय सांगितलं, ज्ञानोबाराय कोण आहेत तर बाप आहेत, बाप आहेत. नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर. दिनकर म्हणजे कोण, सूर्य. सूर्याची उपमा ज्ञानोबारायांना दिलेली आहे. म्हणजे इतके अधिकार संपन्न माझे ज्ञानोबाराय. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, तुम्ही संतही आहात, तुम्ही मायबापही आहात आणि कृपावंताच्या बाबतीत तर तुम्ही बाप आहात. बाप तुमचा हात कोणीही धरू शकत नाही. मी पतित आणि तुमचं वर्णन का म्हणून करावं. आता तुकोबाराय पतित होते का तर पतित नव्हते, पण तरीही तुकोबाराय म्हणतात. कारण संत कुणालाही माय म्हणत त्याकरता अधिकार असावं लागतं. संत कुणालाही बाप म्हणत नाही. आपला व्यावहारिक दृष्टिकोन वेगळा. आपल्या संसारात आपण एकमेकांना आई वडील जसं व्यवहारिकतेने येतं तसं म्हणतो, पण संत माय कुणालाही म्हणत नाही, बाप कुणालाही म्हणत नाही. त्याकरता काहीतरी वैशिष्ट्य असावं लागतं. त्या अधिकाराने तुकोबाराय काय म्हणतात, ज्ञानोबारायांना काय म्हणतात, माय म्हणतात. त्याकरता काहीतरी अधिकार असावा लागतो, काहीतरी अधिकार पाहिजे ना. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन जसं केलेलं आहे की म्हणतात की कल्याणच्या सुभेदाराची सून ज्ञानोबा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा म्हणून पाठवली गेली. त्यावेळी ज्ञानोबारायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून निघालं काय,
अशीच आमची आई असं म्हणतात बरं, माहिती नाही. अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. बरं, ती कल्याणच्या सुभेदाराची सून फक्त सुंदर होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तिला आपल्या आईची उपमा देतील का? इतिहासकारांमध्ये वाद चालू आहे बरं या गोष्टीवर. असं कुठेही घडलेलं दिसून येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज फार मोठे होते. त्यांच्या आपल्या आईबद्दल मातृत्वाचं वैशिष्ट्य फार वेगळं होतं आणि ते छत्रपती महाराज कुणालाही आपल्या आईच्या जागेवर बसवतील का, हा इथे मुद्दा उपस्थित होतो. म्हणून आपल्या मुखी सहज निघून जातो माऊली, आई, पण संत हा शब्द इतक्या हलक्या प्रतीने घेत नाही. इतक्या हलक्यात नाही घेत ते, काहीतरी वैशिष्ट्य असं लागतं. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणलं जातं. वाद चालू आहे बरं इतिहासकारांवर, असं घडलेलं नाहीये. काय म्हणतात की ते त्यांच्या आईच्या जागेवर कुणालाही बसवून देणार नाही. जसं ज्ञानोबारायांना या ठिकाणी बसून दिलं, कारण ज्ञानोबाराय उगाच नाही जगाची आई झाले. ज्ञानोबारायांनी चांगदेव 65तल्या 65 ओव्या, अमृता अनुभवातले काहीतरी 700-800 वाद आहेत ते, ज्ञानेश्वरीतील 9033 ओव्या आणि हरिपाठ या प्रत्येक ग्रंथामध्ये ज्ञानोबारायांनी फक्त आमच्यावर दृष्टांताची उद्धरण केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा उद्धार केलेला आहे. साधकांचा उद्धार केलेला आहे, योग्यांचा उद्धार केलेला आहे, संसारिकांचा उद्धार केलेला आहे. प्रत्येकाला वाटेल का ज्ञानोबाराय माझीच आहे असं प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबारायांनी लिहून ठेवले. साधकांचा मायबाप, योग्यांची माऊली आणि संसारिकासाठी असोनी संसारी, त्यांनाही ज्ञानोबाराय आपले वाटतात. म्हणजे प्रत्येकाला आपापले वाटणारे ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानोबारायांचं पती मी काय आहे, पतित आहे. त्यांची कीर्ती मला बोलता येत नाही, सांगता येत नाही. आणि त्यांचा अवतार कशा करता झाला, अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. जनाचाही उद्धार केला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, जडाचा उद्धार केला कुणाचा, चालविली जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा दे ज्ञानोबा. जडाचाही उद्धार केला आणि जीवाचाही उद्धार केला. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा उद्धार केलेला आहे. सांगण्याकरता वेळ फार कमी आहे. इकडून पोरं मला लगेच घडायला कळलं काय, आम्हाला जायचंय बाजारात. कुठे जायचंय म्हणजे सगळं केलं पाहिजे बरं. आळंदीत आल्यानंतर भजनही केलं पाहिजे, कीर्तनही केलं पाहिजे, प्रवचनही केलं पाहिजे. सगळं करून आणि मग काय केलं पाहिजे, नंतर केला पाहिजे बरं बाजार. आम्ही अजून बाजारात गेलोच नाही. तुमचं सगळं मोठं पण आम्हाला जरा घाई आहे बाजारात जायची. आणि या ठिकाणी संतांचा अवतार झाला प्रत्येकाला काहीतरी करून देण्याकरता. जनाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला आणि जडाचाही उद्धार केला. तिघांचाही उद्धार केलेला आहे. बरं, एवढ्यावरच थांबले नाही. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. माई या माध्यमातून उद्धार करत असताना अवतार तुम्हा धरा या कारण उद्धाराव्या जन जड जीव. बरं, जड जीव जन या उद्धारण्याकरता तुम्ही माय आहात आणि कुळ वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. या ठिकाणी तुम्ही काय आहात, तर बाप आहात. बापाकडे जे सामर्थ्य असतं ते सामर्थ्य आईकडे नसतं आणि आईकडे जे असतं ते बापाकडे नसतं. पण हे दोनही सामर्थ्य तुकोबारायांना ज्ञानोबारायांमध्ये दिसून आले. म्हणून ते काय म्हणतात की वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. विठोबाचं नाम वाढवलं. मग हा विठोबा नेमका आहे तरी कसा आणि आहे तरी कुठे, जम्बू या द्वीपा माझी
आहे. प्रत्येकामध्ये ईश्वर आहे, फक्त ओळखण्याची दृष्टी निर्माण होणं गरजेचं आहे. जो खंडावया घाव घाली का लावणी जायाने गेली, दोघा एकची सावली वृक्ष देत. तसं वृक्ष भेदभाव करत नाही की हा मला खंडायला आलाय आणि हा मला सावली देतो, असा वृक्ष भेदभाव करत नाही. तसं ज्ञानोबा आहे, प्रत्येकाला समान मानतात, प्रत्येकाला समानतेनं आपलंच करतात. म्हणून ती जगाची काय आहे तर आई आहे, माऊली आहे. असे हे गुण संतांच्या अंगामध्ये असतात. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. आणि असेही संत फक्त आपल्याला काय करत असतात, सुगंध देत असतात. फक्त आपण त्यांच्याकडे लोखंड म्हणून जाणं गरजेचं आहे. संत महात्मे इहलोकातले परीच आहेत. आपण जर लोखंड बनून त्यांच्या जवळ गेलो तर नक्कीच आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर तांबे, पितळ, कासे असं काही काही बनून गेलं तर सोनं होणार आहे का? नाही होणार. अगोदर आपण लोखंड होऊन गेलं पाहिजे. बरं, लोखंड व्हा, पण संतांच्या सानिध्यात राहा. उलट लोखंड होऊन बाजूला पडून राहिले तर तुम्ही गंजून जाल, तुमचं अस्तित्व त्या ठिकाणी काय होईल तर संपून जाईल. म्हणून संतांच्या सानिध्यात राहिलं तर अखंडितपणे काय व्हाल तर चमकत राहाल. म्हणून चमकायचं जर असेल तर संतांचं सानिध्य फार गरजेचं आहे. आपल्या नामाचा गजर प्रत्येकाने घ्यायचा आहे. कारण नाम घेण्याकरता नामजप यज्ञ तो परम बाधून शती स्नानादी कर्म, नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म. म्हणून हे नाम मुखानं घेणं गरजेचं आहे. एक शेवटचा दृष्टांत सांगते आणि संपवते. एकदा एक गावामध्ये मैला विकणारा माणूस होता, कचरा गोळा करणारा. आणि त्याने एकदा त्या सावकाराच्या मुलीला पाहिलं. त्या सावकाराच्या मुलीला पाहिल्यानंतर त्याला पुन्हा तिला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याची वासना जागी झाली की मला त्या मुलीला काही करून भेटायचंय. त्याला चैन पडत नव्हतं. सचिंद्र मुद्रेने तो घरी आला आणि त्याचा चेहरा पाहून त्याच्या बायकोने लगेच ओळखले की याला काहीतरी झालेलं आहे. म्हणून जोपर्यंत बायको आपल्याला साधू म्हणत नाही तोपर्यंत आपण साधू नाही. बरं, हा, जोपर्यंत बायको म्हणत नाही की हा साधूच आहे तोपर्यंत आपण साधू होऊन टाकले म्हणजे साधू होत नाही. सचिंद्र मुद्रेने घरी आला. बायकोने विचारलं का हो काय झालं? त्यावेळेस त्याने उत्तर दिलं की ती सावकाराची मुलगी आहे ना, ती मला तिला भेटायचंय, मला तिला भेटण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. मला दुसरं काहीच नको, मला तिला भेटायचंय, मला तिला बघायचंय. आता आपल्या पतीची इच्छा म्हणून ती तयार झाली. म्हणे काय याच्या डोक्यामध्ये आलं, लोक देवाला भेटण्याकरता उतावळे होतात आणि हा त्या सावकाराच्या मुलीला भेटण्याकरता ती गेली. आणि त्या सावकाराच्या मुलीची महिनाभर सेवा केली. महिनाभर सेवा केल्यानंतर त्या मुलीने विचारलं काय ग बाई, तू कुठून आलीस, काय कसं काय, तुला नक्की पाहिजे तरी काय, का तू म्हणून माझी सेवा करते? त्यावेळेस तिने उत्तर दिलं की माझा नवरा आहे ना, त्याला तुम्हाला भेटण्याची फार इच्छा आहे, फार इच्छा आहे, तुम्ही एकदा त्यांना भेट द्या. ती म्हणाली ठीक आहे, मी त्याला भेट द्यायला तयार आहे. बरं, मोठी माणसं असतात ना, ते लहानांना मोठं करत असतात. बरं, म्हणून मोठ्यांनी लहानांना नेहमी मोठं केलं पाहिजे आणि लहानांनाही मोठ्यांकडूनच मोठं झालं. बरं ती त्या ठिकाणी म्हणली असते की नाही मला भेटून द्यायचं, तर त्या ठिकाणी तसं झालं नसतं. ती तयार झाली. ती म्हणाली मी त्याला भेटायला तयार आहे, पण माझ्या काहीतरी अटी आहेत, त्या त्याने पाळायच्या. आणि तिने अटी सांगायला सुरुवात केली. घरदार सगळं सोडायचं, रानामध्ये जायचं आणि रामकृष्ण हरीचा गजर करत राहायचा, जप करायचं, कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी चालायचं नाही, डोळे मिटायचे बंद करायचे. भगवंत बोलला नाही पण तोंडातून शब्द बाहेर काढले, ती तूच आहेस पण मी आता तो राहिलेला नाही. मी आता काय तो राहिलेला नाही. बरं, 6 दिवसाचं त्याचं रामकृष्ण नावाचं भजन त्याच्या आतले सगळे विकार नष्ट करतात आणि त्याच्यामधलं देवत्व त्याला जर जागृत करत असतं, मग आपण एवढे 10 दिवस झाले देवाचं चिंतन करतो, आपल्याला का बरं देव भेटत नाही? का बरं? कारण आमच्या डोक्यामध्ये खूप खूप विचार चालू असतात, फार भलते सलते विचार चालू असतात. म्हणून तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहिते, किंवा काम क्रोध न मनिमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. प्रत्येकामध्ये भगवंत आहे, फक्त ओळखण्याची दृष्टी निर्माण होणं गरजेचं आहे. 6 दिवसाचं त्याचं भजन इतकं त्याला पवित्र करतं, इतकं त्याला निर्मळ करतं की तो भगवंत त्याच्या आतमधला जागा होतो आणि काय म्हणतो की मी आता तो राहिलेला नाही. मग आम्ही कधीतरी त्या देवाचं मनापासून चिंतन केलं पाहिजे ना, मनापासून स्मरण केलं पाहिजे ना, नक्कीच तो भगवंत आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई
हे संत महात्मे आहेत म्हणून आपण या इहलोकामध्ये सुरक्षितपणे प्रत्येक गोष्टी हाताळू शकतो. कारण आम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांच्या गाथेचा आश्रय घेतो, त्यांच्यानुसार चालतो म्हणून आम्हाला कुठेही धडपडण्याची गरज पडत नाही. इहलोकामध्ये ते ज्ञानोबा तुकोबाराय आम्ही पाहिले नाहीत, पण आमच्यामध्ये असणारे ज्ञानोबा तुकोबाराय आम्ही पाहतो. आमच्याकरता ज्ञानोबा तुकोबारायांचं कार्य कोण करत असतात? गुरुवर्य गणेश बाबा भालेराव. ते माणसासारखे दिसतात, पण कार्य त्यांचं माणसासारखं नाहीये. कार्य त्यांचं संतांपेक्षा वेगळं नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या. हे संत महात्मे या ठिकाणी आहेत म्हणून आम्ही व्यवस्थितपणे या आळंदीमध्ये निवास करू शकतो. फार धडपड आहे हो बाबांची ही धर्मशाला होण्याकरता. महाराजांची फार धडपड आहे. आम्ही डोळ्यांनी बघतो की ज्यावेळेस आपण दिवाळी अगदी आनंदात साजरी करत होतो ना, दिवाळीमध्ये आम्ही फार आनंदात होतो. घरी फटाके करत होतो, लाडू नैवेद्य जे काही करत होतो. पण महाराज पूर्ण दिवाळीभर या वास्तू करता धडपड करत होते. रात्री इथे येऊन झोपत होते, इथं काढत होते. त्यांना घरदार नाही का? त्यांना बायका मुलं नाहीत का? त्यांना संसार नाही का? पण जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी. कालच उदाहरण दिलं महाराजांनी की गणेश महाराज बाबा ज्यावेळेस या ठिकाणी सिमेंट टाकलं गेलं, वरून धो पाऊस पडत होता आणि ही एरिया अशी आहे की कुणी काही पडलं तर ठेवत नाही, लगेच उचलून घेऊन जातात. आता सिमेंटच्या गोणी इथे येऊन पडलेले आहेत, ते कोणी नेऊ नये याकरता लक्षात ठेवण्याकरता बाबांनी इथे खाट टाकली आणि त्या खाटेवर प्लास्टिक टाकलं. प्लास्टिकवर ब्लँकेट घेऊन बाबा वरून प्लास्टिक घेऊन बाबा झोपत होते. आणि अशा पद्धतीने ही धर्मशाला उभी राहिली. उगाच नाही उभी राहिलेली. काहीतरी त्रास घ्यावा लागतो, काहीतरी सहन करावं लागतं, त्याच्याशिवाय चांगलं फलित आम्हाला मिळत नाही. आणि तो त्रास ही संत महात्मे घेतात म्हणून आम्ही या ठिकाणी काय व्यवस्थितपणे राहू शकतो. याकरता प्रत्येकाने कीर्तनासाठी साथ दिली सगळ्यांचे धन्यवाद. टाळकरी मृदुंगाचार्य सगळ्यांचे धन्यवाद. आणि या पोरांनी मला फार त्रास दिला, नुसते मध्ये बोलतात. सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि झालेली कीर्तन सेवा भगवंत चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करा. जय विठ्ठल जय विठ्ठल.